नको असं. पाककृतीचं नाव आता आहे. तुम्ही ह्या पाककृतीला नाव काय दिलं? खोबरं आणि गुळ आहे. ते हे कसं पाक करून घेतलंय की कसं केलंय? पिठात घालून भाजले. होय, खूपच कडक आहे. होय, आणि परत घालणार. नाही असू दे ना, जेवढा आपण प्रमाण आहे त्याच्यात तेवढाच घालणार ना गुळ. त्याच्यापेक्षा तर जास्त घालणार नाही. आर्यन पाटील सर, मग आर्यन पाटील सर, काय करता येईल तुम्हाला? काय वाटतं? पीठ भाजून घ्यायला पाहिजे. पीठ भाजून घेतलंच असेल ना. गुळ कसा घालणार? मिक्सर लावून ठेवलं लगेच नाही म्हणजे शुगरच्या माणसाला त्रास होतो ना. त्यामुळे 2-3 चमचे घालायचं पीठ असं. तेच विचारलं. नुसत्या मूग डाळीचं होतच नाही. नाही गाजर आणि मूग डाळ नाही, नुसतं मूग डाळ. आणि जर तुम्ही ते बाइंडच होत नाही. सोयावडी आहे हां. आणि चवळी आणि चवळी त्याची मिक्स भाजी केली का? सोया आणि चवळी. मग चवळीच का घातली? मॅडम चवळी म्हणजे आता प्रकारचे हे वेगवेगळे आहेत जवारी आणि ह्याच्यामध्ये ती जवारी आहे ती घातली नाही. एकच कडधान्य होतं म्हणून हे पण प्रोटीन भेटण्यासाठी सोया होती. नाही मग मला काय म्हणायचं आहे, आळूवड्या खाली आळूवड्यासाठी हरभरा डाळ, वाटाणे डाळ, मूग डाळ, तांदूळ, ज्वारीची पीठ म्हणजे हरभरा डाळ ते भिजत घातलेली रात्री आणि सकाळी ते बारीक मिश्रण केलं मिक्सरमध्ये. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, ओली मिरची